इराण विरुद्ध इस्रायल महायुद्ध की फक्त इशारा 2028 मध्ये चित्र काय असेल? मित्रांनो, मध्यपूर्वेतील हा वणवा आता केवळ इराण इस्रायलपुरता मर्यादित नाही. पण हे युद्ध नक्की किती काळ रेंगाळणार आणि अमेरिकेतील आगामी सत्ता पालटाचा यावर काय परिणाम होईल? आज सर्व डेटासह आपण याचा पर्दाफाश करणार आहोत. इराणकडे मध्यपूर्वेतील सर्वात मोठा क्षेपणास्त्र साठा आहे. विशेषतः त्यांचे खैबर मिसाईल्स इस्रायलसाठी मोठं आव्हान आहेत. पण समोर आहे इस्रायलचं हायटेक कवच, आयर्न डोम, जे इराणचे 90% हल्ले हवेतच रोखू शकतं. ही लढाई आता केवळ शस्त्रांची नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाची झाली आहे. येणाऱ्या काळात अमेरिकेतही मोठे बदल होणार आहेत. 2028च्या निवडणुकीत आता ट्रम्प आणि बायडन हे जुने चेहरे नसतील. रिपब्लिकन पक्षाकडून जे.डी. व्हॅन्स यांच्यासारखे आक्रमक नेते अमेरिका फर्स्टची धुरा सांभाळतील, तर डेमोक्रॅट्सकडून गॅविन न्यूसम मध्यपूर्वेत शांततेसाठी मुत्सद्दी प्रयत्न करू शकतात. अमेरिकेचं हे नवीन नेतृत्व ठरवेल की इराणवर निर्बंध येतील की शांतता. डेटा सांगतो की हे युद्ध पूर्ण क्षमतेने होण्यापेक्षा पुढील 1 ते 2 वर्ष छोटे हल्ले आणि आर्थिक निर्बंधांच्या स्वरूपात चालू राहील. पण 2028 मध्ये येणारी नवीन सत्ता या युद्धाला पूर्णविराम देईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी द वर्ल्ड इन मराठीला सबस्क्राईब करा.